किमान वेळ निघून जाण्यापूर्वी तरी आपण संबंधित व्यक्तींना ॲक्नॉलेज केलंच पाहिजे बरं का. असं मी का म्हणते हे उदाहरणासहित तुमच्या लक्षात आणून देणार आहे. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, आणि आपण बघत आहोत एक मालिका ज्यामध्ये कौतुक करणं का गरजेचं आहे, त्याचे काय फायदे होतात हे सगळं आपण बघत आहोत. मी सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व्हिससाठी होते. त्यानंतर माझी दुसऱ्या एका जिल्ह्यात ट्रान्सफर झाली. तिथे काही वर्ष काम केल्यानंतर मी परत जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आले तेव्हा लोकसभा निवडणूक लागली होती आणि त्यानंतर पुन्हा लगेच काही महिन्यातच विधानसभा निवडणूक सुद्धा लागली. आणि ह्या दोन्हीही निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना सगळीकडे माझं कौतुक होत होतं. म्हणजे पोलिंग स्टाफही मला म्हणत होता की तुम्ही स्वतःसुद्धा अजिबात स्ट्रेस घेत नाही आणि दुसऱ्या कुणाला स्ट्रेस देत सुद्धा नाही. निवडणुका तुमच्यासोबत करायला आम्हाला नक्कीच आवडेल, असंही खूप जणांकडून कौतुक मला ऐकायला येत होतं. आणि ते प्रत्येक वेळेस मला त्या पेशकाराची आठवण येत होती आणि वाटत होतं की हे क्रेडिट खरं तर त्या व्यक्तीचं आहे. आणि मनापासून वाटायचं सुद्धा की आपण त्याला थँक्यू म्हणावं की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात एवढा ड्रास्टिक चेंज आला आहे. झालं असं होतं जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर तालुक्यामध्ये तहसीलदार होते आणि तिथून माझी दुसरीकडे बदली झाल्यामुळे माझा सेंड ऑफ चालू होता. तेव्हा अर्थात आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना की सेंड ऑफमध्ये नेहमी छान छानच बोलायचं असतं. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा वाटावं की अरे इतके छान आपण कसे काय झालो. असो, तर सेंड ऑफच्या वेळेस बरेच जण छान छान बोलले सुद्धा आणि त्याच वेळेस हे पेशकार सुद्धा तेही सुरुवातीला खूप छान बोलले आणि नंतर त्यांनी मला अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्या ज्याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. किंवा बरेचदा आपण असं काही वागतो हे स्वतःला तोपर्यंत लक्षात येत नाही जोपर्यंत दुसरं कोणीतरी लक्षात आणून देत नाही, हे मला त्यावेळेस जाणवलं. कारण त्यांनी सुरुवातीला तर सगळे माझे गुण सांगितले, पण नंतर त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की तुम्ही एवढ्या जास्त चिडता, एवढ्या जास्त रागामध्ये येता की ते बाकीच्यांसाठी तर त्रासदायक आहेच, पण तुमच्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. आणि अर्थातच माझी भूमिका नेहमीच ती राहिलेली आहे की जर काही ज्ञान आपल्याला कोणत्याही व्यक्तीकडून मिळत असेल तर ते अवश्य घ्यायचं आहेच. म्हणून त्यांचं सगळं बोलणं मी व्यवस्थितरित्या ऐकलं, डोक्यामध्ये साठवूनही ठेवलं आणि नंतर त्यावर मी काम करायला सुरुवात केली. अर्थातच माझं मूळ कामच आहे सबऑर्डिनेट्सकडून काम करून घेणं. त्याच्यामुळे हे काम तर मला करून घ्यावं लागणार आहेच. फक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये चिडचिड न करता, न रागवता, स्वतः स्ट्रेस न घेता आणि इतरांनाही स्ट्रेस न देता कशा रीतीनं काम करून घ्यायचं याचे माझे स्किल्स मी डेव्हलप केले. आणि त्याचाच परिणाम म्हणून जेव्हा मी दुसऱ्या जिल्ह्यातून परत छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते तेव्हा निवडणुकीसारख्या भरपूर स्ट्रेसफुल असणाऱ्या आणि टाईम प्रेशर सतत असणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा इतरांकडून कौतुकाचे शब्द मला ऐकायला मिळत होते. आणि त्या प्रत्येक वेळेस मला वाटत होतं की त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की थँक्यू, तुमच्यामुळे मला एवढं सगळं कौतुक मिळतंय. आणि अर्थातच आपल्याला माहीत आहेच, जर एखादी व्यक्ती चिडचिड करणारी असेल तर तिला तर शारीरिक व्याधी सुद्धा जडतातच, पण तिच्यामुळे इतरांना सुद्धा व्याधी जडू शकतात. आणि खरंच मी तेवढी सेन्सिटिव्ह नक्कीच आहे की माझ्यामुळे मी ओरडते, रागवते, त्याच्यामुळे माझ्या एखाद्या सबऑर्डिनेटला एखादी शारीरिक व्याधी मागे लागावी किंवा मी स्ट्रेस त्यांना देते, तो स्ट्रेस ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पास ऑन करतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं कुटुंबीय डिस्टर्ब होतं. हे असं काही होतं हे कळाल्यानंतर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. पण माझ्या सर्व्हिसच्या अगदीच इनिशियल स्टेजला माझ्या हे लक्षात आलं आणि त्यामुळे मला स्वतःमध्ये बदल करण्याची संधी मिळाली. त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे असं मला वेळोवेळी वाटायचं सुद्धा. पण आपल्याला माहीत आहेच की प्रत्येक वेळेस आपण प्रोक्रॅस्टिनेट करत असतो. मीही तसं प्रोक्रॅस्टिनेट करत होते, आज करूया, उद्या करूया, काय फक्त फोनवर आपल्याला थँक्यू म्हणायचे, तुमच्यामुळे इतका माझा आयुष्यामध्ये बदल झाला हे सांगायचे. ठीक आहे, आपण सांगू कधीतरी नक्कीच, असं मी स्वतःशी म्हणत असे.
पण एका दिवशी मात्र असंच माझं कौतुक झालं आणि त्या क्षणी मी ठरवलं की आता प्रोक्रॅस्टिनेशन अजिबात नाही. आता ताबडतोब त्या व्यक्तीला फोनवर गाठायचं आणि सांगायचं की तुमच्यामुळे एवढा सारा बदल माझ्या आयुष्यात झाला आहे. बदल फक्त माझ्यातच झाला असं नाही, तर त्यानंतर सर्व्हिसच्या निमित्तानं जेवढे सबऑर्डिनेट माझ्या संपर्कात आले त्यांच्याही लाईफमध्ये पॉझिटिव्ह बदल झालेला होता. कारण मी स्वतःमध्ये तसे बदल घडवून आणलेले होते ज्यामुळे कुणावरही स्ट्रेस कधीही उद्भवणार नव्हताच मुळी. आणि त्या दिवशी मी जेव्हा त्यांचा फोन नंबर घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अगदी सुरुवातीलाच माझ्या लक्षात आलं की मागच्याच महिन्यामध्ये हार्ट अटॅकमुळे ते एक्सपायर झाले. आता तुम्ही अंदाज करू शकता की त्या क्षणी मला खरंच किती वाईट वाटलं असेल आणि अजूनही किती वाईट वाटतं. पण पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही ना. मग मला म्हणायचं काय होतं तर फक्त थँक्यू म्हणायचं होतं. काही फार मोठी इस्टेट द्यायची होती किंवा फार मोठं काहीतरी ओझं उचलायचं नव्हतं, असं ॲब्सोल्युटली काहीही करायचं नव्हतं. पण तेवढं म्हणण्यासाठी सुद्धा मी एवढा वेळ लावला की नंतर पश्चातापाची वेळ माझ्यावर आली. म्हणूनच माझ्या उदाहरणातून आपणही खरंच काहीतरी शिकावं असं मला अवश्य वाटतं. किमान त्या व्यक्तींना तरी आपण म्हटलंच पाहिजे ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात बदल झाला आहे, ड्रास्टिक चेंज झाला आहे. त्यांना तरी म्हटलंच पाहिजे थँक्यू फॉर बिईंग इन माय लाईफ. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून माझं आयुष्य खूप सुंदर झालं आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून माझं आयुष्य जगण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. अशा रीतीनं थँक्यू फॉर बिईंग इन माय लाईफ हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलंच पाहिजे ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यात खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे. अन्यथा अशी माझ्यासारखी पश्चातापाची वेळ येऊ शकते. म्हणूनच मग वाट कसली पाहताय? कुणाला म्हणायचं आहे थँक्यू फॉर बिईंग इन माय लाईफ ते जस्ट लिस्ट आउट करा आणि त्या सगळ्यांनाच म्हणा थँक्यू फॉर बिईंग इन माय लाईफ. आणि मी आपल्या सर्वांनाच म्हणते आपल्यामुळे खरंच हे सगळे व्हिडिओज करण्यासाठी मलाही प्रेरणा मिळत असते. आपल्या ज्या कमेंट्स येतात त्यामुळे मलाही आत्मविश्वास वाटतो की मी जो विचार करून हे व्हिडिओज बनवते की कुणाच्या तरी आयुष्यात थोडासा तरी पॉझिटिव्ह बदल व्हावा तो आपल्या आयुष्यात घडताना दिसतो. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू फॉर बिईंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. थँक्यू सो मच.